विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनेकदा पुस्तकांमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय सभेबद्दल वाचलेलं असेल. तर भारतीय राष्ट्रीय सभा किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस याची स्थापना कशी झाली, काय काय त्याच्या मागची स्टोरी होती, हे तुम्हाला माहिती आहे का? तर ती स्टोरी आज आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर लक्षात असू द्या मित्रांनो, जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होणार होती त्याच्या 2 वर्ष अगोदर म्हणजेच 1883 मध्ये एक कलकत्ता येथे एक पदवीदान समारंभ झाला. या पदवीदान समारंभामध्ये म्हणजे ग्रॅज्युएशनची सेरेमनी होती. या सेरेमनीमध्ये अनेक लोकांना आमंत्रित केलेलं होतं. त्याचमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ए.ओ. ह्यूम यांना सुद्धा आमंत्रित केलेलं होतं. ए.ओ. ह्यूम तिथे आले. आता प्रमुख पाहुण्यांचं काम असतं भाषण देणं. त्यामुळे ए.ओ. ह्यूम जेव्हा स्टेजवर उभं राहून भाषण देत होते त्याच वेळेस भाषणामध्ये त्यांनी म्हटलं की या भारतामध्ये प्रगती करण्याची क्षमता आहे, परंतु इथले लोक या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण करतात. म्हणून मला अशा 50 विद्यार्थ्यांची गरज आहे जे 50 विद्यार्थी या प्रगतीमध्ये माझ्यासोबत सामील होतील. म्हणून पदवीदान समारंभामध्ये ए.ओ. ह्यूम यांनी आव्हान दिलं आपले जे भारतीय विद्यार्थी होते त्यांना की तुम्ही माझ्यासोबत या आणि माझ्यासोबत भारताच्या प्रगतीमध्ये काम करा. म्हणून 50 विद्यार्थी, जसा तो कार्यक्रम संपला तसेच 50 भारतीय विद्यार्थी तयार झाले ए.ओ. ह्यूम यांच्यासोबत काम करण्यासाठी. म्हणून 50 भारतीय विद्यार्थी प्लस एक ए.ओ. ह्यूम यांनी 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. आता हे इंडियन नॅशनलमध्ये भारतीय विद्यार्थी सुद्धा होते आणि ए.ओ. ह्यूम यांचा सुद्धा सहभागी होता आणि युनियन स्थापन झालेलं होतं. म्हणजे लोकांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेलं होतं. लोकांच्या प्रॉब्लेम ऐकून घेणं, त्या सरकारपर्यंत पोहोचवणं, यासाठी इंडियन नॅशनल युनियन स्थापन झालेलं होतं. पण हळूहळू काय व्हायला लागलं, या इंडियन नॅशनल युनियनमध्ये फॉरेनर जे आपल्या देशामध्ये येत होते किंवा इंग्रज जे आपल्या देशामध्ये येत होते यांच्या मुलांचा सहभाग यामध्ये वाढायला लागला. ठीक आहे. आणि मुलांचा सहभाग यामध्ये जसा वाढत गेला तसे आपले भारतीय विद्यार्थी, आपले भारतीय मुलं जे आहे त्यामधून निघत गेले. त्यामुळे अशी एक वेळ आली जेव्हा इंडियन नॅशनल युनियनमध्ये फक्त तुम्हाला इंग्रजच लोक दिसायचे, त्यामध्ये भारतीय दिसायचेच नाही. आणि जर एखादा भारतीय व्यक्ती इंडियन नॅशनल युनियनमध्ये आपला प्रॉब्लेम घेऊन गेला तर तिथे भारतीय न दिसल्यामुळे तो तिथूनच परत येऊन जायचा. त्यामुळे ॲक्च्युली ए.ओ. ह्यूम यांना कळत नव्हतं की नेमकं आपण ही संस्था स्थापन केलेली आहे भारतीयांचे प्रॉब्लेम ऐकून घेण्यासाठी, पण भारतीय तर इथे येतच नाही आहे. त्यामुळे याचं डिस्कशन करण्यासाठी ए.ओ. ह्यूम कोणाकडे गेले तर विल्यम वेबर्डन आणि हेनरी कॉटन हे ए.ओ. ह्यूम यांचे सहकारी होते. आणि ए.ओ. ह्यूम ज्यावेळेस रिटायर झालेले होते त्याच वेळेस विल्यम वेबर्डन आणि हेनरी कॉटन सुद्धा रिटायर झालेले होते. जेव्हा या तिघांनी मिळून डिस्कशन केलं तेव्हा त्यांना समजलं की का बरं ही संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहे, कारण की त्यामध्ये युरोपियनचा सहभाग हा वाढतोय. म्हणून जे आपले ए.ओ. ह्यूम होते यांनी ठरवलं की आता एक अशी संस्था स्थापन करायची ज्यामध्ये परदेशी म्हणजे जे युरोपियन असेल यांचा सहभाग नसेल, यामध्ये फक्त आणि फक्त भारतीयांचा सहभाग असेल. म्हणून त्यांनी 1885 म्हणजेच 28 डिसेंबर 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्याचं ठरवलं. यासाठी ए.ओ. ह्यूम यांनी म्हणजेच ॲलन ॲक्टन ह्यूम जे होते हे एक निवृत्त स्कॉटिश ब्रिटिश अधिकारी होते. यांनी ठरवलं की आपण 28 डिसेंबर 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करायची. पण स्थापना कुठे करायची रे? स्थापना करायची पुणे येथे. परंतु पुणे येथे स्थापनाचा जो कारभार होता तो दिलेला होता मित्रांनो पुणे सार्वजनिक सभेकडे. पण पुणे सार्वजनिक सभेकडे जेव्हा कारभार होता त्यांनी कामही चांगल्या पद्धतीने हाताळत आलेले होते. परंतु पुण्यामध्ये एक रोग आला मित्रांनो, पुण्यामध्ये आला कॉलरा. आणि कॉलरा आल्यामुळे लगेच पुणे सार्वजनिक सभेने एक पत्र लिहिलं ए.ओ. ह्यूम यांना आणि ए.ओ. ह्यूम यांना सांगितलं की पुण्यामध्ये कॉलरा आलेला आहे आणि फॉरेनर्सना कॉलरा हा रोग लवकर लागतो, त्यामुळे या सभेचं स्थान जे आहे ते आपल्याला चेंज करावं लागेल. आणि म्हणून ए.ओ. ह्यूम यांनी थोडा विचार केला आणि त्यांनी काय केलं रे, त्यांनी डेट चेंज केली का? तर नाही, त्यांनी डेट तीच ठेवली 28 डिसेंबर 1885. फक्त त्यांनी ठिकाण चेंज केलं. आणि ठिकाण कोणतं केलं रे? ते केलं मुंबई. आता तुमचा प्रश्न असेल सर मुंबईच का बरं? दुसरंही ठिकाण घेऊ शकत होते की. पण मुंबई यासाठी केलं मित्रांनो कारण की तुम्हाला माहिती असेल की जे पण बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सभेसाठी लोक येणार होते ते कोणत्या मार्गाने येणार होते रे? तेव्हा फ्लाईट्स होते का? तर अजिबात नाही. तेव्हा होते फक्त जहाजांच्या मार्ग म्हणजे समुद्र मार्ग. म्हणून समुद्र मार्ग मुंबईला अटॅच आहे. त्यामुळे ते लोक जेव्हा समुद्र मार्गाने येतील तेव्हा त्यांना पुण्याकडे जाण्याची अजिबात गरज नाही. तारीख 30 होती, त्यामुळे त्यांना मुंबईतच थांबावं लागेल आणि त्या तारखेला ती जी सभा आहे त्याला अटेंड राहावं लागेल. त्यामुळे ती जी सभा आहे मुंबईला घेण्यात आली. आता दुसरा प्रश्न होता की मुंबईला सभा तर घ्यायची, एक तर वेळ कमी आणि त्यातही कॉलरामुळे आपल्याला मुंबईलाही सभा घ्यावी लागतायत. आता त्याच्यासाठी लवकरात लवकर आपल्याला हॉल बुक करायचा होता, लोकांसाठी अरेंजमेंट करायच्या होत्या आणि यांचं सगळं काम जे आहे ते पुणे सार्वजनिक सभेने पुण्यामध्ये तर चांगलं केलं होतं, पण आता मुंबईमध्ये कसं करायचं? तर मुंबईमध्ये ए.ओ. ह्यूम यांच्या पद्धतीनुसार त्यांनी काय केलं, लगेच एक कॉलेज निवडलं. या कॉलेजमध्ये सर्व गोष्टी पहिलेच अवेलेबल असतील कारण की त्यांना माहिती होतं एक हॉल असेल, डेस्क बेंच असेल, हे कॉलेजमध्ये अवेलेबल असतंच. म्हणून त्यांनी 1885 मध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये ही पहिलं अधिवेशन जे आहे ते घेतलं. या पहिल्या भारतीय सभेच्या
सभेचे सेक्रेटरी होते मित्रांनो अयंधनाथ कुंजरू. परंतु ही सभा जेव्हा आयोजित करणार होतो त्याच्या काही तासा अगोदर सर्वात मोठा प्रश्न होता, अध्यक्ष कोणाला करायचा. सर्वात मोठा प्रश्न उद्भवला होता की अध्यक्ष कोणाला करायचं. त्याच वेळेस एक इंग्रज अधिकारी म्हणाला मित्रांनो की मला अध्यक्ष करा, आणि त्या अधिकाऱ्याचं नाव होतं लॉर्ड रे. हे म्हणाले की मला अध्यक्ष करा, मी हा जो सभा आहे ही अत्यंत चांगल्या प्रमाणात हाताळू शकतो. पण एओह्यूम यांचं काय म्हणणं होतं. एओह्यूम म्हणाले की नाही, जर मला इंग्रजांचा सहभाग यामध्ये करायचा असता तर मी इंडियन नॅशनल युनियन जे मी 1884 मध्ये स्थापन केलेली होती ही मी कधीच बंद केलेली नसती. पण का बरं मी इंडियन नॅशनल युनियनचं रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये करतोय, कारण की यामध्ये युरोपियनचा सहभाग नसो. आणि त्यावेळेचे जे व्हॉइसरॉय होते मित्रांनो लॉर्ड डफरिन यांनी सुद्धा या गोष्टीला सहमती दर्शवली की युरोपियनचा सहभाग नसो, जेवढा जास्त भारतीयांचा सहभाग राहील तेवढे जास्त भारतीय लोक याच्याकडे अट्रॅक्ट होतील. त्यामुळे भारतीयांचा सहभाग असण्यासाठी एका अशा व्यक्तींचं नाव निवडणे गरजेचं होतं जो भारतीयांच्या सुद्धा बाजूने असेल आणि इंग्रजांच्या सुद्धा बाजूने असेल. म्हणून एका अशा व्यक्तीचं नाव निवडण्यात आलं मित्रांनो, ते होते व्यंकटचंद्र बॅनर्जी. कोण होते सर व्यंकटचंद्र बॅनर्जी, आणि हे भारतीयांच्या आणि इंग्रजांच्या बाजूने कसे. तर व्यंकटचंद्र बॅनर्जी हे कोलकात्याचे एक नामवंत वकील होते. गरिबांच्या केसेस हे अत्यंत फ्रीमध्ये लढायचे, खूप चांगले वकील होते. त्यामुळे भारतीयांच्या बाजूने होते. भारतीयांचा पूर्ण विश्वास होता व्यंकटचंद्र बॅनर्जी यांच्यावर. आणि इंग्रजांच्या बाजूने कसे सर, तर यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे इंग्रजांना पूर्ण खात्री होती की व्यंकटचंद्र बॅनर्जी ख्रिश्चन धर्मासोबत गद्दारी करणार नाही. त्यामुळे व्यंकटचंद्र बॅनर्जी यांचं नाव सुचवण्यात आलं मित्रांनो पहिले अध्यक्ष म्हणून. ठीक आहे. तर हे होतं मित्रांनो आजचा एक छोटासा कन्सेप्ट जो होता इंडियन नॅशनल काँग्रेसबद्दल. जर तुम्हाला यासारखे अजून लेक्चर हवे असतील, या फॉर्मॅटमध्ये अजून लेक्चर हवे असतील तर मला नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल मित्रांनो. या लिंकवर जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही एका ग्रुपमध्ये पोहोचाल जिथे तुम्हाला सर्व नोट्स असतील, या लेक्चरच्या नोट्स असतील, सर्व काही इझिली मिळून जाईल. आणि मित्रांनो हे सेशन जर 1% जरी आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की कराल, मित्रांनो सुद्धा रिकमेंड कराल, आणि कधी काळी स्टेटसही ठेवत चला. तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला.